सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आजचं सेशन आपण सुरू करूयात. आजचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या सेशन मध्ये आपण एक्सरसाइजेस विथ कोर एक्सरसाइजेस करणार आहे. कोर एक्सरसाइज जे आपले पोटाचे मसल्स असतात या कोरला राईट, ह्या कोरला टोन करण्यासाठी, मसल स्ट्रॉंग करण्यासाठी. बऱ्याच जणांचं असतं ना की पोट लटकलेलं असतो इथे वगैरे असं काही. मग आपण कोर एक्सरसाइजेस जेव्हा आपण ट्रेन करतोय मग काय होतं, आपले जे कोरचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात राईट. आपले जे कोरचे मसल असतात रे, आपण त्याला रेक्टस अब्डॉमिनस म्हणतो रे. पूर्ण हा जो मसल असतो रे तिकडे सगळ्यांना असतो रे. फक्त फॅट जर जास्त असलं तर तो काय हे दिसत नाही रे, पोट दिसतो. पोट कमी झाल्यावर कोरचे मसल दिसतात, पण त्याच्यासाठी ट्रेनिंग खूप महत्वाची आहे. तर त्याचं सेशन आज आपण घेऊन आलो आहे. तर आजचं सेशन आपण सुरू करूया. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जे नवीन आहेत रे, जे नवीन आहेत हा व्हिडिओ बघून वर्कआउट करत असतात तर सावकाश करायचं आहे. नवीन असाल तर एकदम हाय इंटेन्सिटी करायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही फॅन लावून करणं एक्सरसाइज खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल तुम्हाला एक्झर्शन होणार नाही. तर चला सुरू करायचं विदाउट वेस्टिंग एनी टाइम. पायामध्ये अंतर ठेवायचं रे. शूज कंपल्सरी घ्यायचे रे, परचेस करायचे. स्पोर्टचे शूज कंपल्सरी घ्यायचे रे, लक्षात ठेवा. विदाउट लेस घेतलं तर बेटरच आहे. एकदम लाईट वेट घ्यायचं, हलकं घ्यायचं रे, लक्षात ठेवा. त्याला कमरेवरती हात ठेवायचे. लेफ्ट साईड नेक रोटेशन करा. आपण वॉर्मअप पासून सुरू करूयात रे. चला सुरू करा. 5 वेळा करायचं रे. 1 2 3 4 5. ओके, आता रिव्हर्स करायचं उलट. 1 2 3 4 5. व्हेरी नाईस, खूप छान. सेकंड मोमेंट करायचं, नेक्स्ट साईड रोटेशन 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, थर्ड मोमेंट आहे, शोल्डर रोटेटर कपवरती हँड्स ठेवायचे आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रोटेशन करायचं रे. हाताला हात टच करायचे रे. 1 2 3 4 5. ज्यांना इंजरी आहे, बॅक पेन आहे, सावकाश करा रे. आता रिव्हर्स करा. 1 2 3 4 5. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. साईड लॅटरल करायचे, हाताला टच करायचे. 10 वेळा साईड लॅटरल करायचे रे. सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, फ्रंट रेजेस करायचे स्ट्रेट, पायाला टच न करता हात असं सरळ ठेवायचे हात आणि फ्रंट रेजेस करायचे. शोल्डर लेवल पेक्षा थोडंसं वरती घेऊन जायचं रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, अडक्शन अबडक्शन करायचं ह्या प्रकारे, हात सरळ ठेवायचे आणि 10 वेळा करायचे रे. 3 4 5 7 8 9 10. ओके, एल्बो रोटेशन करायचे सावकाश 5 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिव्हर्स करा 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, ब्रिस्ट रोटेशन करायचे 5 वेळा. 1 2 सावकाश करायचे. 3 4 5 रिव्हर्स करायचे. 1 2 3 4 5. फिंगर्स ओपनली क्लोज करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेवरती हात ठेवायचे, पायामध्ये डिस्टन्स ठेवायचे आणि हिप रोटेशन करायचं रे. या प्रकारे मागे जाताना नाकावटी श्वास घ्यायचे, पुढे येताना तोंडावटी श्वास सोडायचे रे. 2 मागे नाकावटी श्वास घेतलं, पुढे आल्यावर तोंडावटी श्वास सोडलं रे. 3 4 5. ओके, आता रिव्हर्स करायचं रे, उलट. 1 2 3 4 5. ओके, व्हेरी नाईस. पायाला पाय टच करायचं आहे या प्रकारे. ओके, आणि या प्रकारे नीज अप अँड डाऊन करायचं रे. सावकाश सुरू करा. 1 2 3 4 5. ज्यांना इंजरी आहे, गुडघे दुखतात, सावकाश करायचं रे. 7 8 9 10. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. चला, तर नेक्स्ट मोमेंट आपल्याला एक्सरसाइज करायचे, साईड हँड रेजेस करायचे रे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम 100 सेकंड करायचे रे. या प्रकारे 1 2 3 4. आता हे करत असताना जेव्हा आपण वॉक करतो साईडला, दोन्ही हात असं वरती करायचे, तोंडाटे श्वास सोडायचे. जेव्हा दोन्ही हात खाली येतात नाकावटे श्वास घ्यायचे. जेव्हा दोन्ही हात वरती जातात तोंडाटे श्वास सोडायचे. जेव्हा दोन्ही हात खाली येतात नाकावटे श्वास घ्यायचे रे. या प्रकारे वॉकिंग करत करायचे रे. 1 2. चला सुरू करा. आणि ज्यांना गुडघा दुखतो, असं वॉकिंग करायला जमत नाही, गुडघा खूप दुखतो वजन जास्त असल्यामुळे, त्यांनी काय करायचंय, पायामध्ये असं अंतर ठेवायचे आणि थांबल्या ठिकाणी करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सुरू करा. असं आपल्याला 100 सेकंड करायचं रे. सुरू करा. 1 2 3 4 5. कम ऑन, करायचं एकदम एक्साइटमेंट पाहिजे. कम ऑन, एकदम एक्साइटमेंट पाहिजे. 3 8 9 10 11 12 13 14 15 16
70, 80, 90, 20. चला कमॉन करायचंय बरोबर बरोबर रे, करायचंय फुल एक्साइटमेंट रे, कमॉन करत राहायचंय. 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 49, 50. कमॉन करायचंय. व्हेरी नाईस. बघूया 100 सेकंड नॉनस्टॉप कोण करतं. जर तुम्ही नवीन असाल राईट, सावकाश करायचं रे, कारण कसं होतं धाप खूप लागते रे. व्हेरी गुड. लास्ट 40 सेकंड कमॉन. चला लास्ट 30 सेकंड्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. कमॉन व्हेरी नाईस. खूप छान. चला वॉकिंग करायचं सगळ्यांना पुढे मागे या प्रकारे. जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगेल की वॉकिंग करा, तर असं पुढे मागे वॉकिंग करायचं आहे. व्हेरी नाईस. खूप छान. चला करायचं सगळ्यांनी वॉकिंग करायचं पुढे मागे रे. व्हेरी नाईस. सगळ्यांनी करायचं रे. खूप छान. चला नेक्स्ट मुवमेंट आहे आपला पहिला एक्सरसाइज राईट. एक्सरसाइज नंबर 1 इज हाय नीज राईट. हाय नीज कसं करायचंय. ओके, पायात इतकं डिस्टन्स ठेवायचंय, शोल्डर विथने थोडंसं बाहेर. ओके, आणि जो पायाचा आपला डिस्टन्स असं ठेवल्यानंतर कमरेपेक्षा थोडंसं वर हाताचं पोझिशन ठेवायचं रे, या प्रकारे. पाठ असं सरळ पाहिजे रे. आता बरेच जण तुम्ही असं करायला, पाठ असं सरळ पाहिजे स्ट्रेट. ओके, या प्रकारे रे. कमरेपेक्षा हाताचं डिस्टन्स थोडंसं वरती पाहिजे रे. ओके, बघू शकता कंबर इथे आहे. ओके, एक अर्धा फूट वरती ठेवलं रे, आणि ह्या प्रकारे हायनीस करायचं. 1, 2, 3, 4. ओके, या प्रकारे केलं. इकडे 4 वेळा करायचे, इकडे 4 वेळा करायचे. बघू शकता 1, 2, 3, 4. परत लेफ्ट साईडला वॉक करायचे. 1, 2, 3, 4. परत राईट साईडला वॉक करायचे. 1, 2, 3, 4. आता हे करत असताना जेव्हा गुडघा उचलतो तोंडावाटे श्वास सोडायचे, जेव्हा गुडघा खाली येतो नाकावाटे श्वास घ्यायचा रे. आणि हे करत असताना ज्याला गुडघे खूप दुखतात रे, तरी थांबून करायचं फक्त. साईडला असं न चालता थांबल्या ठिकाणी असं पायात अंतर ठेवायचे आणि सावकाश करायचे रे. ज्यांना गुडघे खूप दुखतात रे त्यांच्यासाठी एकदम सावकाश करायचं रे, असं एकदम सावकाश. आणि सावकाश पाय खाली ठेवायचे रे, या प्रकारे. आणि तुम्हाला गुडघे दुखत नाही, तुम्ही इझिली करू शकता, तर सुरू करायचं रे. 60 सेकंड्स रे, या प्रकारे. 1, 2, 3, 4. लेफ्ट साईडला वॉक. 1, 2, 3, 4. राईट साईडला वॉक. असं हात करायचं रे, एक्साइटमेंट वाढतो रे, या प्रकारे. हँड्स करायचं. आता मला लेफ्ट साईडला जायचं रे, या प्रकारे. काय होतो, एक्साइटमेंट वाढतो रे. चला करायचं सुरू सगळेजण. येस नो. 60 सेकंड्स करायचं रे. चला रेडी. चला 1, 2, 3 स्टार्ट. सुरू करा. 1, 2, 3, 4. लेफ्ट साईड वॉक. 1, 2, 3, 4. राईट साईड वॉक. कम ऑन. 60 सेकंड्स करायचं राईट. काउंटिंग करतोय. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. चला लास्ट 30 सेकंड्स. कम ऑन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. लास्ट 15 सेकंड्स. कम ऑन. एक्साइटमेंट पाहिजे अजून. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Last 5 seconds. Come on. 1, 2, 3, 4, 5. ओके, व्हेरी नाईस. खूप छान. चला वॉक करायचं रे, वॉकिंग करायचं पुढे वगैरे. व्हेरी नाईस. शूज कंपल्सरी घालायचे. पायाचे जे शूज असतात ना कंपल्सरी घालायचे, लक्षात ठेवा. जेणेकरून काय होतं, गुडघे दुखत नाहीत रे. ओके, आणि मसल्स प्रिव्हेंट राहतात, म्हणजे काही त्रास होत नाही, पेन करणं वगैरे रे. प्रॉपरली काय होतं की प्रोटेक्शन मिळतं रे शूज घातल्यामुळे, त्याच्यासाठी घालायचं रे. आणि जर समजा तुमचा फ्लॅट सरफेस असेल, शूज घसरत असेल तर मॅट लागतोय, काय मॅट वरती करावं लागतं रे, नाहीतर घसरतो शूज रे. हे पण लक्षात ठेवा रे. चला दुसरा सेट सुरू करा. रेडी सगळे दुसऱ्या सेटसाठी. येस नो.
रेडी? येस और नो? येस Yes, और नो? येस. ओके, व्हेरी गुड. चला सुरू करा सेकंड सेट. yes. कम ऑन. 1 2 3 4. कम ऑन, लेफ्ट साइड वॉक करा. 1 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 24 25 26. कम ऑन, करायचं बरोबर बरोबर. 27 29 30 31 32 33 34 35. करत राहायचं रे, काउंट करतो मी रे. 40 41 42 43 46 47 48 49 50 51 60. राईट, व्हेरी नाईस, खूप छान. चला वॉकिंग करायचंय. वॉकिंग करायचं पुढे मागे रे, पुढे मागे चालायचं रे. व्हेरी नाईस. चला भर 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 चालायचं रे. हाताची मंड असं पुढे मागे पाहिजे रे. ओके, असं चालायचं ताट भर 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 रे. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. चला तिसरा सेट सुरू करायचं. सेम एक्सरसाइज आहे. रेडी? 1 2 3 म्हटल्यावर सुरू करायचं. 1 2 3 स्टार्ट. चला तिसरा सेट सुरू करा. 1 2 3 4 5. लेफ्ट साइड वॉक. 6 7 8 9 10. राइट साइड वॉक. कम ऑन. 12 13 14. लेफ्ट साइड वॉक. 15 16 17 18 19. राइट साइड वॉक. 20 21 22 23. Left side walk. 24 25 26 27 28. Right side walk. 29 30 31 32. Left side walk. 33 34 35 36. Right side walk. 37 38 39 40. So last 20 seconds. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29. चला वॉकिंग करायचं रे. व्हेरी गुड. वॉकिंग करायचं सगळ्यांनी रे. व्हेरी नाईस, खूप छान. पुढे मागे वॉकिंग करायचं रे. व्हेरी नाईस. ओके, आता सेकंड सेट आहे आपला. तो आहे आपल्याला करायचा आहे नेक्स्ट एक्सरसाइज रे. ओके, ते आहे पंचेस करायचे रे. थांबल्या ठिकाणी पंचेस करायचे रे. ज्या प्रकारे पायामध्ये असं डिस्टन्स वाढवायचं रे. ओके, बघू शकता शोल्डर विथने थोडंसं बाहेर आहे पायामध्ये अंतर. बघू शकता, असं नाही आहे ना. ओके, असं नाही रे. हे शोल्डर आहे, शोल्डरने थोडंसं बाहेर रे. बाहेर घेतलं आणि असं थोडंसं बेंड व्हायचं रे. ओके, आणि असं बेंड व्हायचं, खाली थोडंसं बॅक बेंड करायचं, गुडघे बेंड करायचे, बॅक असं बेंड करायचं रे, या प्रकारे. आणि पुढे थोडंसं पाठ करून असे पंचेस करायचे रे स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे काय आहे? अप्पर बॉडी एक्सरसाइज. आता लोअर बॉडी झालं तर अप्पर बॉडी रे. ओके, बघू शकता सिम्पल सरळ असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, या प्रकारे पंचेस करायचे. हात जो असतो तो मजबूत ठेवायचा रे. हात असं मजबूत ठेवल्यावर तुम्ही मग पंचेस करू शकता रे. आणि जर समजा तुमचा एल्बो दुखत असेल तर सावकाश करायचं रे. हा जो एल्बो दुखत असेल, एल्बो जॉईंट आहे, तर सावकाश करायचं रे. रेडी? करायचं सुरू सगळेजण? ओके, यस नो? यस नो? यस नो? यस यस यस. ओके, तर मी चला कोणती करू एक्सरसाइज? करू शकता सर. राईट, चला सुरू करायचं. 1 2 3 स्टार्ट. सुरू करा, पायामध्ये अंतर ठेवा आणि पंचेस सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 60 सेकंड्स करायचे रे. 13 14 16 17 18 19 20 22 23 24 25 26 27 29 30. Come on, last 30 seconds. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 16 17 18 19 20. चला, कम ऑन, लास्ट 10 seconds. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस, खूप छान. चला वॉकिंग करायचं पुढे वगैरे. ओके, हा होता आपला पहिला सेट. असे आपल्याला अजून 2 सेट करायचे. चला वॉकिंग करायचं सगळे. व्हेरी गुड. पुढे मागे वॉकिंग करायचं राईट सगळ्यांनी. खूप छान करायचं सगळ्यांना राईट.
स्वाती मॅम, भाग्यश्री मॅम करायचं वॉकिंग राईट. गौरी मॅम, काजल मॅम. काजल मॅम किती सावकाश चालताय तुम्ही? ठीक आहे, इंजरी आहे ना तुम्हाला, चालेल सावकाश करा रे. ओके. कल्पना मॅम, कविता मॅम चालायचंय, कीर्ती मॅम, लीना मॅम चालायचंय बरोबर बरोबर. मोनिका मॅम, निकिता मॅम चाला लवकर. काटवटे मॅम चालायचे रे. कडबे मॅम चालायचे फास्ट. प्रियंका मॅम, राजेंद्र सर चालायचे बरोबर. रश्मी मॅम चालायचे, किती सावकाश चालताय? रुपाली मॅम चालायचे बरोबर रे. सीमा मॅम चालायचे रे. सीमा खताळ मॅम रे. चालायचंय, व्हेरी गुड. पुढे मागे. हात पुढे मागे घ्या अजून रे. अशा हात जे असतं ना असं पुढे मागे घ्यायचं रे. पुढे मागे रे. अजून ऍक्टिव्ह करायचं रे. सतीश सर चालायचंय. श्रद्धा मॅम, शुभांगी मॅम, स्नेहा मॅम चालायचंय. सोनाली मॅम फास्ट. सुजाता मॅम सावकाश रे. ज्यांना सर्जरी झालेली आहे, इंजरी आहे, सावकाश करायचं रे, कुठलंही एक्सरसाइज असू दे. स्वाती मॅम, तनुजा मॅम, उज्ज्वला मॅम फास्ट. कमॉन. मोनाली मॅम चालायचंय बरोबर बरं. हात पुढे मागे घ्या रे. शारदा मॅम फास्ट. अर्चना मॅम दिसत नाही तुम्ही राईट. ओके. चला सेकंड सेट सुरू करूयात राईट. घ्या पोझिशन, पायामध्ये अंतर ठेवा, पोझिशन घ्या आणि सुरू करा. 60 सेकंड राईट. 1 2 3 4 5 6. ज्यांना हे जमत नाही त्यांना सांगितलेलं आहे साईड लॅटरल रेजेस करून या प्रकारे वॉक करायचं रे. ज्यांना एल्बो पेन आहे किंवा समजा नेक पेन आहे किंवा स्पाइन पेन आहे रे, या प्रकारे करू शकतात रे. नसेल तर 25 सुरू करा रे. चला सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 9 10. ज्यांना त्रास होतो त्यांनी सावकाश करायचं राईट. 25. नाहीतर काय होतं, बाकीचे असं झटका मारतात राईट एकदम असं फास्ट, मग ताण होतो रे. त्याच्यासाठी सावकाश करायचं रे. चला 16 17 18 19 20 21 22 24 25 26 27 28. करत राहा, मी काउंट करतो रे. 31 32 33 34 35. ज्यांना पिरियड प्रॉब्लेम आहे सावकाश करायचं रे. 40 41 42 43 44 46 47 48 49 50. कमॉन करायचे, प्रयत्न करायचे, एक्साइटेड फुल राईट. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस, खूप छान. चला वॉकिंग करायचंय. वॉकिंग करायचं रे. हाताची मुवमेंट पुढे मागे करा. राईट, व्हेरी गुड, खूप छान. करत राहायचं वॉकिंग राईट, व्हेरी नाईस. वॉकिंग करत राहायचं राईट, व्हेरी नाईस. ओके रेडी. थर्ड सेटसाठी तिसरा सेट सुरू करायचं राईट. पायामध्ये डिस्टन्स ठेवा. ओके, पोझिशन घ्या आणि सुरू करा थर्ड सेट राईट. असं बॅक असं ताट पाहिजे रे, नाहीतर असं करायला राईट, एकदम असं ताट पाहिजे पाठ. चेस्ट अप, बॅक सेट राईट. सुरू करा. बॅक पेन असेल तर बॉडीचं सह ठेवून करा राईट, सावकाश. ओके सुरू करा. 1 2 3 4 5 6 7. सुरू करायचं, थांबायचं नाही राईट. 60 सेकंड करायचं राईट. चला सुरू करा. सेम एक्सरसाइज. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12. सह एका रेषेमध्येच थांबून करायचं रे. तुम्हाला दिसू दे म्हणून मी सह करतोय बॉडीने. 13 14 15 16 17. चला करत राहायचंय. ज्यांना छातीत खूप दुखत असेल तर थोडंसं थांबायचंय, थांबून करायचं रे. एक 20 सेकंड, 10 to 15 किंवा 20 सेकंड थांबून करायचं रे. व्हेरी नाईस. चला लास्ट 30 सेकंड. कम ऑन. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 18 19 20. लास्ट 10 सेकंड्स करा. 1 2 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस. चला वॉकिंग करायचं सगळ्यांनी, सावकाश पुढे मागे वॉकिंग करायचं रे. व्हेरी गुड. वॉकिंग करायचं पुढे मागे रे. व्हेरी नाईस. हाताची मुवमेंट असं पुढे मागे करायचं रे. आणि एक्साइटमेंट व्हायचं रे, एक्साइटमेंट ठेवायचं रे. एक्साइटेड व्हायचं पण की बाबा आता नेक्स्ट टास्क करायचं रे, या प्रकारे. ओके व्हेरी गुड. आता नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपला, तो आहे बॅटल रोप आहे रे. जिम मध्ये आपण काय करतो, रोपने एक्सरसाइज करतो. आता आपण विदाउट रोपने करतो रे. पायामध्ये असं डिस्टन्स ठेवायचे या प्रकारे. ओके. आणि थोडंसं बेंड व्हायचंय, पाठ सरळ ठेवायचे आणि थोडंसं पुढे आणायचं रे. पाठ असं थोडंसं बेंड करायचं पाठ राईट. पाठ स्ट्रेट ठेवून थोडंसं बेंड करायचं पुढे राईट. आणि ह्या प्रकारे थोडंसं खाली जायचं आहे आणि ह्या प्रकारे बॅटल रोप करायचं राईट. ओके. किती सेकंड करणार तुम्ही? ओके या प्रकारे 1 2 3 4 5. 5 वेळा केलं मग डाव्या बाजूला जायचं असं वॉक करत. मग इकडे 5 वेळा करायचं. 1 2 3 4 5. केलं 5 वेळा, परत उजव्या बाजूला जायचं.
मग इकडे 5 वेळा करायचे. 1, 2, 3, 4, 5. आता लक्षात काय ठेवायचंय, ज्यांना गुडघा दुखतात रे, ज्यांचं वजन खूप जास्त आहे, सर्जरी झाली किंवा गुडघा दुखतो, मग त्यांनी एका ठिकाणीच थांबायचंय, पाठ सरळ करायचंय आणि असं सावकाश करायचं रे, मान सरळ ठेवून या प्रकारे रे. ओके, थांबल्या ठिकाणी रे, थांबल्या ठिकाणी करायचं या प्रकारे. 1, 2, 3, 4, 5, 6. सावकाश करायचंय. आणि तुमचा जर एल्बो पेन असेल तर सावकाश करा रे, इतकंच करा सावकाश. ओके, या प्रकारे. ओके, रेडी, करायचं सुरू. ओके, सेम एक्सरसाइज रे. चला, थांबा या प्रकारे. पायामध्ये अंतर ठेवायचं रे, असं जवळ नाही ठेवलं मी पाय, पायामध्ये असं अंतर ठेवायचं रे. चला, मी एक सेट करतो, माझ्यासोबत सुरू करा. राईट, रेडी. 1, 2, 3. चला सुरू करा. 1, 2, 3, 4. डाव्या बाजूला वॉक करा. 6, 7, 8, 9, 10. उजव्या बाजूला वॉक करा. 11, 12, 13, 14, 15. डाव्या बाजूला वॉक करा. 16, 17, 18, 19, 20. उजव्या बाजूला वॉक करा. 21, 22, 23, 24, 25. डाव्या बाजूला कमॉन. 26, 27, 28, 29, 30. उजव्या बाजूला 31, 32, 33, 34, 35. डाव्या बाजूला 36, 37, 38, 39, 40. उजव्या बाजूला 41, 42, 43, 44, 45. डाव्या बाजूला 46, 47, 48, 49, 50. उजव्या बाजूला राईट. 51, 52, 53, 54, 55. डाव्या बाजूला 56, 57, 58, 59, 60. व्हेरी नाईस, खूप छान. चला, वॉकिंग करायचंय, पुढे मागे पुढे मागे. वॉकिंग करायचं राईट, पुढे मागे. व्हेरी नाईस. चला, रेडी. सेकंड सेट सुरू करायचं. दुसरा सेट सेम एक्सरसाइज राईट. तुम्ही नवीन असाल तर सावकाश करा, गडबड नका करू, नाहीतर काय होईल, फास्ट फास्ट करता करता त्रास होतो रे. खूप त्रास होत असेल तर ह्या सध्याच्या सिच्युएशन मध्ये थोडंसं पाणी प्यायचं, 1-2 मिनिटं थांबायचं, मग परत सुरू करायचं. सेम एक्सरसाइज, थोडं व्हिडिओ पॉज करून करू शकता रे, जर तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून करत असाल रे. चला, पायामध्ये डिस्टन्स ठेवा. रेडी, सुरू करायचं. 1, 2, 3, स्टार्ट. सुरू करा. 1, 2, 3, 4, 5. लेफ्ट साइड वॉक. 1, 2, 3, 4, 5. राइट साइड वॉक. 11, 12, 13, 14, 15. लेफ्ट साइड वॉक. 16, 17, 18, 19, 20. Right side walk. 21, 22, 23, 24, 25. Left side walk. 26, 27, 28, 29, 30. Right side walk. 31, 32, 33, 34, 35. Left side walk. 36, 37, 38, 39, 40. Right side walk. 41, 42, 43, 45. चला काउंट करतो राहिलेले रेपिटेशन मी. 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53. कम ऑन, करायचं, एक्साइटमेंट करायचं, एक्साइटमेंट आणायचं रे. 53, 55, 56, 57, 59, 60. राईट, व्हेरी नाईस. चला, रिलॅक्स. ज्यांना खूप धाप लागते त्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं. जे नवीन आहात, नवीन असल्यावर धाप लागते, थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं रे. खूपच त्रास होत असेल थोडंसं थांबायचं रे, एक 30 सेकंड थांबायचं रे. ओके, बसू वाटलं तर बसूही शकतं रे, काहीच बिघडत नाही रे, बसूही शकतं रे, काहीच अडचण नाही. चला, वॉकिंग करायचं बाकीच्यांनी रे. आता शेवटला आपल्याला ते एक्सरसाइज करायचं पोटाची रे, त्याच्यामध्ये पण थोडंसं थोडंसं चॅलेंजिंग असेल, थोडंसं चॅलेंजिंग वाटेल थोडंसं, पण करायचं रे, सावकाश करायचं रे, जसं जमेल तसं. ओके, व्हेरी गुड. आणि थोडंसं एक एक्साइटेड असेल राईट, एक्साइटमेंट असेल त्याच्यामध्ये पण, थोडंसं एक चेंज असेल, व्हॅरिएशन. ओके, थोडंसं लोड आपण ऍड करून करणार राईट. चला, तिसरा सेट सुरू करायचं, सेम एक्सरसाइज. रेडी, तिसऱ्या सेटसाठी. ओके, पोझिशन घ्यायची रे, पायामध्ये अंतर ठेवा, पाठ सरळ, गुडघा बेंड, थोडंसं पाठ पुढे. ओके, रेडी. 1, 2, 3. चला, सुरू करा. 1, 2, 3, 4, 5. लेफ्ट साइड वॉक. 1, 2, 3, 4, 5. राइट साइड वॉक. 11, 12, 13, 14, 15. लेफ्ट साइड वॉक. 51, 16, 17, 18, 19, 20. Right side walk. 21, 22, 23, 25.
लेफ्ट साइड वर 26, 27, 28, 29, 30. चला लास्ट 30 सेकंड करायचं. काउंट करतो. 1, 2, 3, 4, 5. सगळेजण प्रॉपर करायचं रे. 7, 8, 9, 10. बरेच जण हसतायत हळूच. काय वेगळं वाटतंय का? अरे वा, स्नेहा मॅमनी तर दोरीच ठेवली चक्क घरी. दोरी बांधून ठेवलेली रे. आत्ता जस्ट बांधून ठेवलेली रे. व्हेरी नाईस. चला लास्ट 20 सेकंड. 1, 2, 3, 4. जिम मधली या ना मोठी दोरी रे. बरोबर, बॅटल रोप. चला लास्ट 15 सेकंड. सीमा मॅम कमॉन, छान करतं रे. पुढे पाहून करायचंय. आणि तुमचं बॅकग्राऊंड दिसत नाही बरं का सीमा मॅम. तुमचं म्हणजे ब्लर दिसतोय, ते ब्लर काढा जमलं तर रे. ओके, तुम्ही दिसत नाही प्रॉपर. ओके, चला व्हेरी गुड. वॉकिंग करायचं सगळ्यांनी. खूप छान. श्रद्धा मॅम पाठ सगळं ठेवा. कसं ठेवलं एकदम पाठ? असं ठेवलं का बघा. असं ठेवलं रे. असं नाही ठेवायचं पाठ. असं सरळ ठेवायचं रे. असं सरळ ठेवायचं रे पाठ. सरळ ठेवायचं रे. असं नका करू. ओके, चला वॉकिंग करा राईट. व्हेरी नाईस. खूप छान. आता नेक्स्ट मोमेंट आहे, आपण ते घेणार आहोत. हाफ बर्पी घेणार आहोत, म्हणजेच आपण फ्रॉकचे मुवमेंट घेणार आहोत. सिम्पल आहे एकदम रे. काय करायचं आपल्याला? ओके, बघू शकता. पायामध्ये असं डिस्टन्स ठेवायचं सेम. शोल्डर इथे थोडंसं बाहेर. दोन्ही हात सरळ ठेवायचे या प्रकारे. ओके, शोल्डर लेवलला. हे जे माझं शोल्डर आहे, या लेवलला दोन्ही हात ठेवायचे रे. आता मी काय करणार, ह्या लेवलमध्ये थोडंसं हातामध्ये डिस्टन्स वाढवणार आहे या प्रकारे. वाईड म्हणजे बाहेर थोडंसं डिस्टन्स रे. आणि हे काय करणार, सरळ थांबणार. दोन्ही हात सरळ वरती. 1, जमिनीवरती ठेवणार. 2, एक पाय मागे, दुसरा पाय मागे, एक पाय पुढे, दुसरा पाय पुढे. ओके, 2, एक पाय मागे, दुसरा पाय मागे, एक पाय पुढे, दुसरा पाय पुढे. 2. ओके, आता समोरून दाखवतो रे. या प्रकारे बघू शकता. 1, दोन्ही हात खाली, एक पाय मागे, एकदा उजवा पाय मागे, मग डावा पाय, मग डावा पाय पुढे, मग उजवा पाय मागे रे. ह्या रेपिटेशन मध्ये मी उजवा पाय घेतला होता. आता ह्या दुसऱ्या रेपिटेशन मध्ये मी डावा पाय मागे घेतोय. हे दुसरा रेपिटेशन. आता डावा पाय मागे घेतो. 2, 3. ओके, ह्या प्रकारे करायचंय. आणि जर समजा तुम्हाला हे करायला जमतच नसेल किंवा त्रास होत असेल म्हणजे तुम्ही हे कधी केलंच नसेल, तर तुम्हाला दुसरं मुवमेंट करायचं. कुठलं करायचंय? दोन्ही पायामध्ये डिस्टन्स ठेवायचे आणि साईडला असं पुश करायचं या प्रकारे. पुशिंग मुवमेंट. शोल्डर आहे ना, शोल्डर पेक्षा असं वरच्या बाजूला. 1, 2, 3, 2. जेव्हा दोन्ही हात जवळ असतात, नाकावाटे श्वास घ्यायचे आणि दोन्ही हात जेव्हा बाहेर येतात, तोंडावाटे श्वास सोडायचे. जर हे मुवमेंट करायला येत नसेल तर हे करायचं रे. तुम्ही दाखवू ना खालचं मुवमेंट करायला. आता काही जण असतात, काहींना दुखापत असते, सर्जरी झालेली असते किंवा इंजरी झालेली असते, मग त्यांनी हे वाला मुवमेंट करायचं रे. थांबलं ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5, 6. किती सेकंड करायचं? 60 सेकंड करायचं रे. 60 सेकंड करायचं आणि थोडंसं वॉकिंग करायचं 10-20 सेकंड. मग परत एकदा सेट करायचं. असं 2 सेट करायचं रे. 60-60 सेकंडचे 2 सेट करायचे. आणि बाकीच्यांनी हे 20 ते 25 रेपिटेशन करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही खालची मुवमेंट करत असाल तर एक 10 ते 15च करा रे. जास्त नका करू, त्रास होतो. रेडी सुरू? रेडी? येस ऑर नो? समजलं? करायचं सुरू? येस? असं करा. 1, 2. येस, रेडी आहे म्हणून राईट आहे. ठीक आहे, चला व्हेरी गुड. चला मी पण करतो तुमच्यासोबत. सुरू करा. मी पण एक 10-15 रिपिटेशन करतोय. चला सुरू करा. 1, 2. बघूया कोणाचे लवकर होतच. 2, 3, 4, 5, 6, 7. ज्यांनी कधी केलं नाही व्यायाम हे सावकाश करा रे. फास्ट नका करू, नाहीतर माझ्यासोबत लागल तुम्ही पण फास्ट रे. 8, कम ऑन. 9, 10. चला करायचंय. 11. मी मोजतोय रे. सुरू करा. 12, 13, 14. सावकाश करायचंय सीमा मॅम रे. 15. उच्चला मॅम करायचंय. हातामध्ये डिस्टन्स वाढवा उच्चला मॅम.
70. स्वाती मॅम करायचंय, शारदा मॅम करायचंय, निकिता मॅम, मोनाली मॅम. 19. सुजाता मॅम करायचं राईट, दोन्ही हात पुश करायचे सुजाता मॅम राईट, तिडके मॅम राईट. सुजाता मॅम हसत करायचं राईट, असं नाराज होऊन करतोय का? हसत करायचंय, हसला नाही तर काय उपयोगाचं एक्सरसाइज आहे, हसत करायचंय. बघा तिथं स्नेहा मॅम कसं असतात छानपैकी एकदम बघून. स्नेहा मॅम कसं असायचं, कसं असलं पाहिजे? हा, व्हेरी गुड. त्या लास्ट 3 रेपिटेशन्स, 1, 2, कमॉन, लास्ट 2. श्रद्धा मॅम कसं असायचं, दिसत नाहीये. हा, व्हेरी गुड. लास्ट वन, खूप छान, रिलॅक्स, व्हेरी गुड. चला सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचे, पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी रे. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. बसून घेऊ शकता रे, सगळेजण बसून घेऊ शकता, पाणी पिऊन घ्यायचं रे. ओके, आणि घाम आला असेल तर पुसून घ्यायचं रे. ओके, हाताला चेहऱ्याला घाम आला असेल. लक्षात ठेवा, कधी पण आपला गॅप असतो ना एक्सरसाइज मध्ये, पहिला दिवस असेल किंवा दुसरा दिवस असेल, सावकाश करायचं, गडबड करायचं रे. जेवढं जास्त तुम्ही त्रास करून घ्याल एक्सरसाइज मध्ये, तेवढं तुम्हाला विकनेस जाणार रे. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, सिम्पल आहे. मी नेहमी सांगत असतो की आपल्याला स्मार्टली वर्क करायचं रे, हार्ड वर्क नाही करायचं रे एकदम. तर आपण काय करतो एकदम, चला आजच व्यायाम करू, आजच सगळं करू, आजच एवढं करू तेवढं करू. गॅप पडल्यावर ऍक्च्युली करायचं नसतं तेवढं रे, हळूहळू करायचं असतं रे. सिम्पल सांगतो, एक्सरसाइज कसं केलं पाहिजे, बॉडीला सूट झालं पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे, रिझल्ट मिळाला पाहिजे, बस असं करा. काय कराल तुम्ही माहित नाही, पण तसं करा रे, बरोबर. राजेंद्र सर बरोबर नाही? ओके, राजेंद्र सर तर शुभांगी मॅमला बघून हे झाले असतील, शॉक झाले असतील. ओके, छान दिले रिझल्ट मॅडम रे. ओके, असे बरेच जण आहेत, आता येत आहेत हळूहळू. गौरी मॅम काय झालं, बस बस वाटतंय का, गुडघे दुखतात? हो का, व्हेरी गुड. सावकाश करायचं रे, गुडघे दुखत असेल तर सावकाश करायचं रे, लक्षात ठेवा. ओके, कसं असतात गुडघ्याचे सॉफ्ट टिश्यू जर समजा हलके असतील किंवा वीक झाले असतील किंवा कॅल्शियम कमी असेल बॉडीमध्ये, हाडांमध्ये, मग गुडघे दुखत चालू होतात. वजन जास्त असेल मग तर बोनस आहे त्याच्यावरती, बोनस मिळतो गुडघ्याला वजन जास्त असल्यावर रे. अरे यार, मी तर 40 किलो मध्येच दुखायला चालू होणार होतो, तू तर आता 80 किलो केलं रे. व्हेरी गुड म्हणतो तो पण रे, मग दुखायला चालू करतो अजून. तर ते लक्षात ठेवायचं रे, खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हणतो एक्सरसाइज करताना शूज घ्यायला, गुडघे दुखत नाही रे, शूज कंपल्सरी घ्यायला, सगळ्यांनी आणायचे शूज रे. आता आपण जेव्हा सोमवारी सुरू करूत रे, चेक करूयात सगळेजण किती जण शूज आणलेत रे. सिम्पल एक 500-600 मध्ये मिळून जातो रे, म्हणजे एक सिम्पल ते सिम्पल मीडियम कॉस्ट मध्ये. मी हे काहीतरी 500-600 मध्येच आणलं होतं, मे बी 600 असेल लास्ट टाइम. ते पण कधी आता किती वर्ष झालेत का काय काय माहित. हम्म. चला करायचं सुरू. चला, आता नेक्स्ट आपलं पोटाचा व्यायाम आपण सुरू करणार, लगेच आपण होऊन जाईल आपलं पोटाचा व्यायाम रे. चला, रेडी. ओके, त्याच्यासाठी सगळ्यांनी काय करायचंय, एक बॉटल घ्यायचं रे, पाणी पिऊन घ्यायचं सगळ्यांनी रे, लक्षात ठेवा एक बॉटल. ओके, घेतलात बॉटल सगळ्यांनी, येस नो? ओके, चला झोपून जायचंय खाली रे, हे बॉटल घ्यायचंय खाली झोपून जायचं रे. ओके, असं भिंतीचा सपोर्ट बघा कुठे आहे रे. ठीक आहे, ज्यांना जायचं जाऊ शकता रे, त्यांना गडबड आहे रे. ओके, आता आपण काल तुम्हाला सांगितलं होतं की आजचं आपलं कोर एक्सरसाइज आहे, पोटाचा व्यायाम खूप महत्वाचा रे, ते आपण आता करतो रे. या प्रकारे भिंतीला गुडघा टेकवायचं रे. भिंत जर तुमच्याकडे नसेल जवळ रे, तर पाय असं ठेवू शकता रे, असं मागे रे, या प्रकारे रे. आणि बॉटलला असं होल्ड करायचं रे. सर तुम्ही मेन स्क्रीनवर दिसत नाहीयेत. नाही का, मे बी माईक ऑफ असेल रे, थांबा, ऑन असेल माईक कोणाचं तरी. नाही आहे, आता दिसतोय का बघा, चेक करा. नो सर. आता कोण दिसतात, काय सर? मॅडम दिसतात का?
तुम्ही दिसताय सर. हा आता दिसतो. दिसताय. नाही. कोणाला नाही दिसत आहे आम्हाला नाव सांगा. दिसताय सर. सिंपल आहे रे. ओके, जमिनीवरती पोझिशन घ्या. ओके, या प्रकारे 15 रेपिटेशन करायचं रे, 15 वेळा राईट. जेव्हा बॉटल मागे असेल असं नाकावाटे श्वास घ्यायचं रे. जेव्हा बॉटल असं पुढे जाईल वरती तोंडाटे श्वास सोडायचे रे. जेव्हा बॉटल मागे जाईल नाकावाटे श्वास घ्यायचे. जेव्हा बॉटल पुढे जाईल राईट तोंडाटे श्वास सोडायचे रे. आता ज्यांना मान दुखतो राईट, ज्यांना मान दुखतो हे जमतच नाही असं जर असेल तर तुम्ही काय करायचंय, बॉटल असं होल्ड करायचंय आणि पाय असं मागे घ्यायचंय. मागे घेतल्यावर तोंडाटे श्वास सोडायचे. पाय असं खाली घेतल्यावर नाकावाटे श्वास घ्यायचे रे. जेव्हा पाय मागे घेता तोंडाटे श्वास सोडायचे. पाय जेव्हा खाली ठेवता नाकावाटे श्वास घ्यायचे रे. या प्रकारे ज्यांना मान दुखतो त्यांनी हे एक्सरसाइज करायचे रे पायाची. हे पण पोटावरती प्रेशर क्रिएट करत रे. ओके, आणि ज्यांना जमतं त्यांनी या प्रकारे मागे नाकावाटे श्वास घ्यायचे, पुढे तोंडाटे श्वास सोडायचे. तोंडाटे श्वास सोडलं, सावकाश मागे आलं, हात मागे घेतला, नाकावाटे श्वास घेतलं, पुढे आलं, तोंडाटे श्वास सोडायचे रे. चला करायचं सुरू. 15 रेपिटेशन करायचे. रेडी? चला मी काउंट करतो. 1 2 3 म्हटल्यावर सुरू करा रे. 1 2 3 चला सुरू करा. 1 2 3. जे नवीन आहेत ज्यांना त्रास होतो त्यांनी 10 ते 12 रेपिटेशनच करा राईट. त्याच्यानंतर थांबायचं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, व्हेरी नाईस, खूप छान. रिलॅक्स करायचं रे 10 सेकंड. ओके, पाय सरळ करू शकता. ओके, आणि रिलॅक्स करायचं रे. नाकावाटे श्वास घ्यायचे, तोंडाटे बाहेर सोडायचे रे. ओके, 10 सेकंड, 10 to 15 सेकंड राईट. ओके ओके, रेडी? परत एकदा काय करायचं आहे, पोझिशन घ्यायचं रे सेम एक्सरसाइज साठी राईट. दुसरा सेट. चला करायचं सुरू. 1 2 3 म्हटल्यावर सुरू करा. 1 2 3 सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. करायचे प्रयत्न करा. 14 15. ओके, रिलॅक्स, व्हेरी नाईस, खूप छान. ओके, व्हेरी गुड. आता हे आपलं पहिला व्हेरिएशन झालं. आता दुसरं व्हेरिएशन आहे. दुसरं व्हेरिएशन काय आहे, सायकलिंग करायचं रे. सिंपल आहे, तुम्हाला दाखवतो रे. ओके, या प्रकारे बॉटल वरती होल्ड करायचं. ज्यांना मान दुखत नाही त्यांनी मान असं वरती ठेवायचं रे. ज्यांना मान दुखते त्यांनी खाली ठेवायचं रे. सिंपल. ओके, आणि ह्या प्रकारे सायकलिंग करायचं रे. 1 2 किती करणार, 45 सेकंड करणार आहे. बॉटल असं पुढे होल्ड करणार पुढच्या बाजूला आणि ह्या प्रकारे 45 सेकंड करणार आहे. ओके, या प्रकारे सायकलिंग करायचं रे. 1 2 3 म्हणेल सुरू करायचं रे. रेडी सगळे? यस और नो? ओके, व्हेरी गुड, खूप छान. तर आपण सुरू करूयात रे. ओके, बॉटल धरलाच वरती. ओके, या प्रकारे पुढे. ओके, 1 2 3 म्हटल्यावर सुरू करा राईट. 1 2 3 सुरू करा. 45 सेकंड राईट. माझ्यासोबत करा, बघूयात किती जण करतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 25 26 27 29 30 31 32 34 35 36 37 38 39 40 41 42 43
44, 45, राईट. रिलॅक्स. व्हेरी नाईस. खूप छान. करताय ना सगळेजण का नाही? अरे वा, सगळ्यांना घाम फुटलाय रे. चला रेडी. दुसऱ्या सेटसाठी दुसरा सेट सुरू करायचं राईट. सेम एक्सरसाइज राईट. करायचं सुरू. 1 2 3 म्हटलं सुरू करा राईट. 1 2 3 सुरू करा. दुसरा एक्सरसाइज, दुसरा सेट. 45 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 20 21 22 23 24 26 27 28 30 31 32 34 35 36 37 39 40 41 42 44 45 राईट. रिलॅक्स. व्हेरी नाईस. खूप छान. चला आता आपल्याला तिसरा सेट सुरू करायचा. फायनल सेट असेल आपला एक्सरसाइज राईट. तो आहे साईड ट्विस्ट राईट. ओके. सगळ्यांना थोडंसं साईड ट्विस्ट करायचं राईट. सेम बॉटल आपल्याला घ्यायचंय जसं तुम्ही घेतला होता. ओके. आणि पायाला पाय टच करायचे. पाय थोडंसं वरती उचलायचं राईट. आणि या प्रकारे साईड ट्विस्ट करायचं राईट. 45 सेकंड. 1 2 3 4 5 6. ओके. आता हे ज्यांना पाय वरती घेता येत रे त्यांनी करायचंय. आता बऱ्याच जणांना कसं असतं, वजन खूप जास्त असेल तर पाय असं होल्ड करता येत नाही रे, त्रास होतो. आणि काहींना सवय नसते रे. मग त्यांनी काय करायचंय, पाय असं पुढे ठेवायचे, हलकंसं टेकवायचं रे. असं टेकवायचं नाही, नाहीतर काही जण असं बसून करत होतं बघायचं रे. असं नाही करायचं रे. हलकंसं टेकायचे आणि सुरू करायचं रे. या प्रकारे हलकंसं टेकून राईट. 45 सेकंड राईट. रेडी. 1 2 3 म्हटल्यावर सुरू करायचं रे. रेडी सगळे. घ्यायचे बटन हातामध्ये. उठा लवकर रे. ओके रेडी. चला 1 2 3 स्टार्ट करा. 1 2 45 सेकंड करायचे रे. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22. परत पाय खाली टेकलं तर परत उचलायचे पाय रे. असं समजा जर थोडंसं खाली टेकलं परत करायचं रे. चला 21 22 23 24 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 38 39 40 41 42 43 44 45 राईट. रिलॅक्स. व्हेरी नाईस. खूप छान. व्हेरी गुड. थोडंसं थांबायचं 10 to 15 सेकंड. ओके. त्याच्यानंतर आपल्याला फायनल सेट सुरू करायचं राईट. सेम एक्सरसाइज राईट. फायनल सेट. ओके. चलो रेडी. ओके. होल्ड करा. सुरू करा. 1 2 3 4. जे टेकून करता तसं टेकून करा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. करत राहायचं. मी काउंटिंग करतोय. 21 22 25 26 27. किती वेळा उचला ना पायावरती. 31 32 33 34 35 37 38 39 40 41 42 43 44 45. चला लास्ट 10 सेकंड्स करा अजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. लास्ट 10 सेकंड्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी नाईस. खूप छान. बरेच जण आवरायचा प्रयत्न करतात रे, त्याच्यासाठी 20 सेकंड जास्त घेतलं रे. लगेच बॉटल ठेवतात, झाल्यावर लगेच ठेवतात रे. बरोबर ना. चला व्हेरी गुड. पाणी पिऊन घ्यायचंय आणि थांबून घ्यायचं. आपण स्ट्रेचिंग सुरू करतो रे. व्हेरी नाईस. खूप छान प्रकारे केला आहात तुम्ही सगळ्यांनी रे. व्हेरी नाईस. खूप छान. ओके. व्हेरी गुड. चला उठायचं आहे, पाणी पिऊन घ्यायचं रे. आपण स्ट्रेचिंगला सुरुवात करूत रे. खूप छान. बरेच जण नवीन पण आहेत आणि प्रॉपर करतात रे, म्हणजे प्रयत्न करतात, हे खूप महत्वाचं आहे.
ओके, पाणी पिऊन घ्यायचंय, दोन्ही पाय सह ठेवायचे रे. एक्सरसाइज झाल्यानंतर आपण स्ट्रेचिंग करतो ते जे की खूप महत्वाचं आहे. चला रेडी स्ट्रेचिंगसाठी. ओके चला बिलो लेग स्ट्रेच करा, दोन्ही पाय सह बिलो लेग स्ट्रेच करा. 1 2 ओव्हरहेड स्ट्रेच करा ह्या प्रकारे. पाठीला असं वरती घेऊन जायचं रे, वरती पाहायचं. मान दुखत असेल तर सहज ठेवा, वरती नका पोरे. 3 लेफ्ट साइड बेंच स्ट्रेच करा. 4 राईट साइड बेंच स्ट्रेच करा, सावकाश. ओके दोन्ही हात जवळ, एक हात मागे. 5 नेक्स्ट स्ट्रेच लेफ्ट साइड, सावकाश. 6 नेक्स्ट स्ट्रेच राईट साइड, सावकाश. 7 स्कॅपुलर स्ट्रेच लेफ्ट साइड, मागच्या बाजूला पुल करायचं रे या प्रकारे. 8 स्कॅपुलर स्ट्रेच राईट साइड. 9 सुपाईन स्ट्रेच करायचं डावा हात या प्रकारे, सावकाश नाकावटे श्वास घ्यायचे. 10 प्रोन स्ट्रेच करायचे डावा हात या प्रकारे, नाकावटे श्वास घ्यायचे. 11 सुपाईन स्ट्रेच उजवा हात स्ट्रेच करा या प्रकारे, नाकावटे श्वास घ्यायचे. 12 प्रोन स्ट्रेच करायचे उजवा हात, नाकावटे श्वास घ्यायचे रे. ओके 13 उजवा पाय क्वाड्रिसेप्स स्ट्रेच करा रे. पाठ दुखत असेल तर असं सहज स्ट्रेच करायचं रे, नाहीतर थोडंसं बेंड होऊ शकतं रे. जमत नसेल भिंतीचा सपोर्ट घेऊन करा रे या प्रकारे. 10 to 15 सेकंड राईट. नाकावटे श्वास घ्यायचे आणि स्ट्रेच करायचे. मग तोंडावरती श्वास सोडायचे, परत नाकावटे श्वास घ्यायचे आणि स्ट्रेच करायचे रे. व्हेरी नाईस. चला आता डावा पाय करा. डावा झाला असेल तर उजवा, उजवा झाला असेल डावा रे. चला सुरू करा. व्हेरी नाईस. खाली बसायचं आहे, दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि असं होल्ड करायचं पायाला टच करून राईट या प्रकारे रे. पायाला टच करायचं आणि होल्ड करायचं राईट 20 सेकंड्स. ओके होल्ड करा 20 सेकंड्स राईट. स्वतः होल्ड करायचं 20 सेकंड्स ॲटलिस्ट. होल्ड करायचे लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी नाईस, खूप छान. ओके व्हेरी गुड. ते सोनू छान वाटलं आजचं सेशन. येस सर. मस्त वाटलं सर, एकदम फ्रेश वाटतंय. येस व्हेरी गुड. ओके खूप छान झालं सर. असं नियमितता ठेवायचं रे. नियमितता खूप महत्वाची आहे. नियमितता ठेवायचंय आणि हसत खेळत करायचं रे. ओके हे सोनू येस सर. असं म्हणजे आणि हसतंय. सर मी आणि मोनाली मॅडम काल हे लक्षात ठेवा, आपल्याला एका दिवसातच 10 तास व्यायाम करून रिझल्ट मिळत नाही. थोडं 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 करत राहावं लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे बाहेरचं खाणं बंद करणार आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करणार नाही रे, तोपर्यंत वेट रिड्यूस होणार नाही रे, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना कसं असते सवय असते रे. म्हणजे आता सिंपल आहे, जर तुम्हाला सवय अगोदरपासून असेल तुम्ही खाता रे, किंवा कोणाच्यामुळे तरी खाऊ शकता रे, असं पण होऊ शकतं. ते बंद करायचं. ओके हे लक्षात ठेवा. आणि हेल्दी डाएट फॉलो करायचं रे रेग्युलर, प्रॉपर पोर्शन मध्ये घ्यायचं आणि अपडेट करायचं ग्रुपवरती. बरेच जण काय आहे तुम्ही अपडेट करत नाहीत रे. बरेच जण काही जण असतात अपडेट करत नाही वरती, तर ते अपडेट पण करत चला रे. आणि कोणाकोणाला रिझल्ट मिळाले हात वरती करा. रिझल्ट कोणाला छान मिळायला लागले अगोदर नंतर. 1 2 3 4 5 6 7 8 ओके ठीक आहे मिळालं रिझल्ट. पण तुम्ही फोटो 5 वर्षानंतर पाठवा बरं का. ओके उज्ज्वला मॅमने पाठवलंय, मोनाली मॅमने पाठवलं रे, आणि बाकीच्यांनी पाठवले ना रे. फोटो पाठवायचं आहे. तुमचं जेव्हा रिझल्ट येतो ना, तुमचं काय एक्सपिरियन्स होतं, काय वाटलं तुम्हाला, ते ग्रुपवरती शेअर करायचंय. जे बाकीच्या लोकांना माहित नसतं रे, मग ते करतील. आणि हो जे रेकॉर्डेड व्हिडिओ पाहतायत ना, त्यांनी असं प्रॉपर करायचंय, सावकाश करायचं एक्सरसाइज रे. ओके भेटूया पुढच्या सेशनमध्ये. गुड डे टू ऑल ऑफ यू.